नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या ठिकाणी लॉक अनलॉक जे बायोमेट्रिक आहे, म्हणजे कोणाकोणाचे जे आहे आधार कार्ड फिंगर जे आहे कुठेही कॅच करत नाही आहे, लॉक म्हणते, बायोमेट्रिक लॉक म्हणते, ते आपल्याला अनलॉक कसं करायचं आहे। आणि जर तुम्हाला काही प्रायव्हसीसाठी कोणत्याही ठिकाणी जर आपलं फिंगर लावलं तर त्या ठिकाणी तुम्हाला अनलॉक करायचं नाही आहे किंवा तुमचं फिंगर येऊ नये त्याचं तुम्हाला ब्लॉक करायचं आहे, ते ब्लॉक देखील कशा प्रकारे करू शकता हे देखील या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। म्हणजे जे आधार कार्ड फिंगर लॉक अँड अनलॉकचं जे ऑप्शन आहे ते कशा प्रकारे तुम्ही यूज करू शकता ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बऱ्याच शेतकऱ्यांचे किंवा इतर कोणत्याही ट्रान्झॅक्शन म्हणजे जसे APS ट्रान्झॅक्शन करताना बऱ्याच लोकांना जे आहे फिंगर ठेवतात परंतु फिंगर येत नाही आहे, बायोमेट्रिक लॉक म्हणते, तर ते कशा प्रकारे अनलॉक करू शकता हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचं आहे आणि व्हिडिओमध्ये काही डाऊट असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारायचं आहे। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। आधार कार्डचं लॉक अँड अनलॉकचं जे सर्व्हिस आहे ते कशा प्रकारे वापरून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा यूज करायचा आहे। सर्वप्रथम तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे। माय आधार या पोर्टलवरती आल्यानंतर डायरेक्टली तुम्ही या पोर्टलवरती येऊ शकता। डिस्क्रिप्शनमध्ये याचा लिंक देईन। या ठिकाणी तुम्हाला लॉग इनवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि कॅप्चा टाकून लॉग इन विथ OTP करून OTP टाकून तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे। जसं तुम्ही लॉग इन करशाल, लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी काही सर्व्हिसेस दाखवतील, जे की यामध्ये तुमचं या ठिकाणी आधार कार्ड दाखवेल, जे की तुम्ही फ्लिप करून बघू शकता। यामध्ये बघा तुम्हाला बायोमेट्रिक लॉक अँड अनलॉकचं जे ऑप्शन आहे या ऑप्शनवरती तुम्हाला यायचं आहे। लॉक अनलॉक बायोमेट्रिक या ठिकाणी बघा आता याचा वापर कशा प्रकारे करता येईल। जर तुम्ही बायोमेट्रिक लॉक केला तर या ठिकाणी या इमेजमध्ये दाखवतंय तुमचं फिंगर जे आहे कुठेही घेतला तरी घेतला जात नाही आहे, म्हणजे लॉक आहे तुमचा बायोमेट्रिक। आणि तुमचा आय जरी स्कॅन केलं, डोळ्याचे स्कॅन देखील या ठिकाणी तुमचे चालणार नाही कोणत्याही ठिकाणी। आणि तुमचे फेस RDनं जरी वापर करून या ठिकाणी कोणतेही जर हे करत असतील तर ते देखील होणार नाही आहे। म्हणजे तुमचं बायोमेट्रिक जे आहे, बायोमेट्रिक म्हणजे तुमचा फिंगर, तुमचे डोळे, तुमचा चेहरा, हे जे स्कॅन आहे हे स्कॅन तुम्हाला जे आहे होऊ देणार नाही, म्हणजे हे बायोमेट्रिक ॲक्सेप्ट करणार नाही। जेव्हा लॉक असल्यापारी हे 3 ऑप्शन चालणारच नाहीत, म्हणजे तुमचंही कुठंही तुमचा आधारचं वापर जे आहे होणार नाही। फक्त या ठिकाणी OTPचा एक जे आहे ऑप्शन ॲनेबल राहील जर तुमचा आधार कार्ड बायोमेट्रिक लॉक राहिला तर। जर तुमचा बायोमेट्रिक या ठिकाणी अनलॉक राहिला, म्हणजे समजा तुमचा याला का नाही आधार कार्डला जे आहे तुम्ही लॉक केले नाही, अनलॉकच आहे, तर या ठिकाणी तुम्ही आधार कार्डचं जे आहे फिंगर कुठेही यूज करू शकता। कुठेही यूज केला तर फिंगर ॲटोमॅटिकली इझिली येऊन जाईल आणि या ठिकाणी डोळे स्कॅन होऊन जातील आणि या ठिकाणी फेस RDचा यूज करून म्हणजे फेसचं या ठिकाणी स्कॅन करू शकता आणि OTPचं या ठिकाणी दोन्ही ठिकाणी यूज करू शकता। तर यामध्ये फरक इतकाच आहे, जर तुम्ही आधार कार्ड जर लॉक ठेवत असतील तर या ठिकाणी तुमचं फिंगर, आय आणि चेहरा म्हणजे जे काही स्कॅन होणार नाही। जर तुम्ही अनलॉक केला तर या ठिकाणी तुमचे स्कॅन होईल। आता तुमच्या अकॉर्डिंगली तुम्हाला स्कॅन करायचं आहे, म्हणजे तुमचं जर प्रायव्हसी तुम्हाला ठेवायची असतील, तुमचे कुठेही अंगठा येऊ नये असं जर तुम्हाला टेम्पररी लॉक अँड अनलॉक करायचे असतील तर या ऑप्शनचा यूज करून तुम्ही या ठिकाणी नेक्स्ट करून जे आहे या ठिकाणी आता माझं जे आहे आधार जे आहे लॉक आहे म्हणजे अनलॉक आहे, तर या ठिकाणी तुम्ही आय अंडरस्टँड दॅट आफ्टर लुकिंग माय बायोमेट्रिक आय विल नॉट एबल टू परफॉर्म बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन अंटिल आय अनलॉक माय बायोमेट्रिक। या ठिकाणी बघा काय म्हणतंय, आता मला लॉक करायचं आहे, तर लॉक करताना काय म्हणतंय या ठिकाणी तुम्हाला ॲक्सेप्ट करायचं आहे। जसं की जर मी एकदा ॲक्सेप्ट केल्यानंतर लॉक केल्यानंतर जे आहे कोणतंही बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन या ठिकाणी अनलॉक म्हणजे होणार नाही आहे, कोणतंही बायोमेट्रिक माझं चालणार नाही आहे जोपर्यंत मी अनलॉक नाही करणार। जर लॉक करायचे असतील तर यावरती टिक करायचं आहे
आणि तुम्हाला नेक्स्टवरती क्लिक करून जो मोबाईलवरती OTP येईल ते OTP टाकून तुम्ही लॉक करू शकता। जर तुम्हाला अनब्लॉक करायचे असतील तरी सेम प्रोसेस, या ठिकाणी अनलॉक बायोमेट्रिकचा ऑप्शन देईल आणि यामध्ये तुम्हाला अंडरस्टँडवरती क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट करून तुम्हाला अनब्लॉक करायचं आहे। सिंपल प्रोसेस आहे, जे की तुम्हाला कोणत्याही ठिकाणी जे आहे तुमचं बायोमेट्रिक जर तुम्हाला द्यायचं नसेल किंवा तुम्हाला प्रायव्हसी ठेवायचं आहे तुमच्या बायोमेट्रिकचा, तर तुम्ही हे लॉक अँड अनलॉकचा जे आहे ऑप्शन यूज करून तुम्ही सिक्युअर राहू शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशीच माहिती जी आहे आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये काही डाऊट असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता। धन्यवाद मित्रांनो।